शांत बसा रे, गडबड कर. आज नाट्य क्षेत्रातले मोठे मोठे माणसं आपल्या गावात आलेले आहेत. आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का इतके मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. सर मी सरपंच म्हणून तुमच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते सर. त्याच्यामुळे मला फार म्हणजे आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये. हा सर बोला सर. सगळं नीट लिहून आणलंय ना? सगळं व्यवस्थित सर, व्यवस्थित. माझे काय नंतर तर तुम्ही सारखे हाक मारणार. नाही 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 आज सर बघा सर, माझे काय मी मुलांवर रागवलो मी म्हटलं मोठे मोठे पाहुणे येतात त्यांचं आडनाव इकडे तिकडे करणं बरोबर नाही वाटत आहे. पण पोरं काय झालं सर, म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये पोरं असल्यामुळे थोडेसे चुकावं त्याच्यामुळे, बाकी काही नाही. तर असू द्या. तर आज आपल्या गावामध्ये एक भरत जाधव यांच्या रूपानं एक जाधवकालीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं सर यादवकालीन राजकीय, आता अख्खी इंडस्ट्री जाधवकालीन झालेली आहे. जबरदस्त. म्हणजे तुमचे ते काका ते तर नेहमी येतात आमच्याकडे. कोण? ते संजय जाधव. आम्ही आता काका बोललं बरोबर. आम्ही आमचे ते ग्रामपंचायतर्फे ठराव केलेला आहे सर आम्ही का त्यांना इथचं रेशन कार्ड आम्ही देणार आहे. म्हणजे तत्पर असतात, नुसतं त्यांना आवाज द्यायची गरज का ते लगेच येतात. हा एक मिनिट. संजय जाधवजी. अरे अरे नहीं अभी अभी आओ मत, आज नहीं है तुम्हारा काम. आज एक जाधव है ऑलरेडी हमारे पास. आज मत आओ, आज मत. लेकिन मागच उभे असतात ते. आज सर. पण सर म्हणजे एक जाधव इंडस्ट्री एक मोठी निर्माण झालेली आहे. तो सर मी तुम्हाला म्हणजे असं मला एक असं वाटते का बा आमच्या काळातले नट जे आहेत ते साधारण म्हातारे बितारे झाल्यानंतर त्यावेळेस ते हे जाधवकालीन नट म्हणून ओळखले जातील असं मला वाटतं. असू द्या. सरांनी अनेक चित्रपट केले, अनेक चित्रपट चालले, काही सुपर डुपर हिट झाले. सर तुमचा तो चित्रपट मला खूप आवडला तो हे बिहार परिवहन खात्यावर केला तुम्ही, पुणे वाया बिहार. जबरदस्त सर. अरे बाप, परिवहन खात्याचा पिक्चर पुणे वाया बिहार आमच्याकडे गावाकडे पाठी राहते की नाही. हा एलिशपूर वाया दर्यापूर त्याच्यामुळे आम्हाला वाटलं परिवहन खात्यावर. पण सर तुम्ही त्याच्यामध्ये जे बिहारी बोलले ना, अरे बाप रे खतरनाक जबरदस्त. माझ्यापर्यंत दुसऱ्या मिनिटाला ओळखलं बरं जाधव एकदम टॅलेंटेड, एकदम टॅलेंटेड माझा पोरगा. जबरदस्त टॅलेंट. म्हणजे यांचं हे आपले खापरे सरांचं पण पण लगेच ओळखलं. ते मी ते गाडवाच्या लग्नामध्ये तुम्ही बाईच्या भूमी केली होती सर. हा त्याच्यामुळे दुसऱ्या मिनिटाला ओळख खापरे सर आहेत. नाही ना कसं काय तर म्हणलं त्यांनी झलक दाखवलेली ना त्या दे धक्कामध्ये अर्धवट करून, त्याच्यामुळे त्यांनी लगे इथं का साडीच झाली, बाकी ऍक्टिव्हिटी सेम होत्या. बाकी खापरे सर जबरदस्त जबरदस्त. फक्त ना त्यांनी धोका खाल्ला राजन भिशे तुमच्याबद्दल. त्याला शेवटपर्यंत ओळखू आलं नाही का हेच गंगाधर टिपरे आहेत म्हणून. अरे हे नव्हते मग ते सर वेगळे, हे सर वेगळे. प्रभावळकर सर. तुम्ही नव्हते का? अरे काय सेम टू सेम. आम्हाला असं वाटलं का तुम्ही दुपट्टा बिपट्टा टोपी बिपी घालून तुम्ही येता का काय. पण तुम्ही सर करू शकता सर. टोपी बिपी घातली ना तर तुम्हाला जमल सर सगळे. आता करू शकतो, त्यावेळेस नव्हतं करत. नाही नाही करू शकता सर. तुम्ही करा ना सर. किती दिवस रंग मारत बसणार सांगा की. करा सर, काय हरकत नाही. चला तर भरत जाधव यांच्याविषयी मी काय बोलणार. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल म्हणजे बोलायला म्हणजे दिवस रात्र कामी पडतील. पण सर तुमचं तो अश्विनी काळशेकरांच्या जीवनावर आधारित पिक्चर केला तो मला आवडला सर. मला तो काळशेकर. हा तो नाही का तो काळशेकर आहेत का ना, त्याचं शिकवल पण मी असा हेरून ठेवला सर. कुठला? काळशेकर आहेत का घरात? आज नाही उद्या या. असो तर मूळचे लंडनचे असणारे भरत जाधव या ठिकाणी आलेले आहेत. मूळचे कसे लंडनचे? अरे आम्ही स्वतः त्यांनी ऍड्रेस दिलाय, मुक्काम पोस्ट लंडन. बघितलं सर, आहे ना सर मुक्काम आहे ना. मग काय लग्न पण त्यांनी लंडनलाच केलंय. मग लग्नाची वर लंडनच्या घरात बघा आहे ना सर. केलं ना सर, जबरदस्त ना लंडन मध्ये. तुम्ही काय तिकडे काय सर राहतं जागेचा भाव स्क्वेअर फूट वगैरे. FSI वगैरे व्यवस्थित भेटते का? शेअरजेटच्या जमिनी असेल तिकडे. तुमचं घर म्हणजे कोणत्या एरियात येते सर? म्हणजे ग्रामपंचायत आहे का महानगरपालिका? लंडन मध्ये. लंडन मध्ये घर आहे त्यांचं? नाही नाही आहे ना सर. खरं सांगा ग्रामपंचायत मध्ये आहे काय? पाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम नसेल ना तिकडे? लंडन मध्ये तसाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही म्हणा. बर्फच राहते जिकडे तिकडे. थोडासा घेतला, गरम करून घेतला, पिऊन टाकला. आणि संध्याकाळी तर गरम करायची पण गरज नाही. लगेच बसले, लगेच गिलासात.
जाम जबरदस्त, मला खूप आवडतं सर लंडन. पुढच्या वेळेस तुम्ही जाल ना सर तर मला घेऊन चला लंडनला. म्हणजे खूप आवडतं. काय सिटी आहे सर लंडन, म्हणजे इतकी जबरदस्त सिटी. अरे लहान लहान पोरं इंग्रजी बोलतात तिकडचे. असं काय असतं तुझं, एकदम जबरदस्त. पण सर तुमचं ते म्हणजे तिकडच्या वहिनींना काय आपत्ती वगैरे कुठल्या लंडनच्या नाही का? आता सिनेमा होता. सिनेमा सिनेमा काय राहतं तुम्ही सर इतकं जिवंतपणे काम करताना आमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना असं वाटतं का बा खरंच त्यांचं लंडनला घर आहे काय. सॉरी सर, सॉरी वहिनी, सॉरी हा, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला असं वाटलं खरं खरं असेल. असं काय हरकत नाही सर. पण तुमचं ते जमीन घेण्याचा आणि विकण्याचा जो व्यवसाय आहे ना तुम्हाला लय आवडला सर, जबरदस्त. इकडे तिकडे तुम्ही जमिनी घेऊन, म्हणजे तुम्ही ना जिकडे तिकडे जमिनी घेऊन ठेवल्या. तुम्हाला बघून ना मला असं आठवते सर, म्हणजे आमच्या गावाकडे ना एसटी येते. आता मग त्या घुसाल जागा नाही मिळत ना तर लोक असे दुपट्ट्या टाकून सीट रिझर्व करतात. खिडकीतून दुपट्टा टाकला का सीट रिझर्व. तर तुम्ही असे महाराष्ट्रात जागे जागे दुपट्टे टाकले. आता दुपट्टे म्हणजे काय चादरच टाकलाय म्हणा तुम्ही जिकडे तिकडे. तर असू द्या, अत्यंत काबाड कष्ट करून आज या ठिकाणी बरं जाधव पोहोचलेले आहेत. म्हणजे त्यांचा मूळचा व्यवसाय म्हणजे मुंबईचा डबेवाला म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे. नंतर त्यांचं आता होऊन जाऊ दे, नाही आता नाही सर यांच्यात, हे नुसतं होऊन जाऊ दे आहे ना. आता असं तर लय झालं सर. तुमचं ते बरोबर, आता लय वाचवलं तुम्ही. होऊन जाऊ दे म्हणून यांनी लग्न पण केलेलं आहे. सासरचे म्हणायचे जावई माझा भला, पण हे म्हणायचे झक मारली बायको गेली. असू द्या सर, तुमच्या सगळ्या पिक्चरचे नाव अशी मी असे लिरॅटिक मध्ये असे जोडलेले आहे सर. मी कधी कधी करतो. तर असो, पण शेवटी ढँट ढँग म्हणत त्यांनी एक स्टेजवर एंट्री घेतली आणि सई रे सई म्हणून व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर केलं. त्याबद्दल या अशा सई व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय सई तामणकर, आता हिंदीत गेलेले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश.